रिक्षा रेवती, आज उशीर झाला? हो म्हणजे जरा कामं होती आणि रिक्षा मिळत नाहीये, केव्हापासून शोधतेय मी. हो, आज माझी गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे. इथे नाही मिळणार रिक्षा, आपण चौकात जाऊयात का पुढे? हे असं सकाळी उशीर झाला की दिवसभर खूप चिडचिड होते ना. मलाही खूप कामं आहेत आज. मार्चेंड आहे, अंगावर कामं येऊन पडली आहेत सगळे. तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर मी गप्प बसतो. नाही तसं नाही, म्हणजे मी माझ्या विचारात. कसल्या? काही काय झालंय रेवतीजी? आणि तुमचा चेहरा उतरलाय म्हणून विचारतो मी. सांगा ना. ऍक्च्युली आज मंदार आला. मंदार? हो, तुमचे मिस्टर. नवरा होता तो माझा, आता नाहीये. होता पण झालं काय? घरी आले होते का ते? नेहाला भेटायला आला आणि तेच मला आवडले नाही. नेहा माझं सर्वस्व आहे. तिला मी एकटीने वाढवलंय आणि जर तो पुन्हा तिच्या आयुष्यात येऊन काही ढवळाढवळ करणार असेल, तिच्या मनात काहीतरी विचार भरवणार असेल ना, तर मला अजिबात मान्य नाही. हो, तुम्ही शांत व्हा. हे पहा, मुलांना आई वडील दोघांचीही गरज असते. कदाचित नेहालाही वाटत असेल आपल्या वडिलांना भेटावं म्हणून. तिला असं काही वाटत नाही. असं तुम्हाला वाटतंय? एक मिनिट, मी आई आहे आणि तिला काय वाटतं काय नाही वाटत हे मला जास्ती कळतं. हो, मग मी तेच सांगतोय, तिच्याच सुखासाठी तुम्हाला असं नाही वाटलं कधी की आपण पॅचअप करावा म्हणून? हे पहा, एखाद्याला माफ करावा आणि पुढे आपलं नातं. एक मिनिट, माफ त्याला करायचं असतं ज्याला स्वतःच्या चुकांची जाणीव असते. आणि मी राधिका एवढी उदार मतवादी वगैरे अजिबात नाही. मंदार चुकला होता, त्याने माझा विश्वासघात केला होता आणि माझ्या मते त्याला माफी नाही. काही गोष्टी माफ करण्यापलीकडच्या असतात. पण एक संधी देऊन बघायला काय हरकत आहे? तुम्ही पाहताय राधिका वहिनी गुरुनाथला किती समजून घेत आहे. हो, पण मी राधिका नाहीये ना, मी रेवती आहे आणि मी अशीच आहे. आम्हाला दोघींना जेव्हा घराबाहेर काढलं तेव्हा काहीच वाटलं नाही त्याला. नेहा किती लहान होती माहिती? तिचं दुखणं खुपणं, तिची शाळा, तिचा अभ्यास, तिचे खेळ, तिचं मन, कशाचाच विचार नाही आला. वडील म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या झिडकाडल्या ना त्यांनी. मग आता काय आहे? आता कुठे आम्ही स्थिरस्थावर होतोय, एक नवीन आयुष्य पुन्हा सुरू करतोय. मग आता काय आलाय तो आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला? आणि या बाबतीत कुणीही कितीही समजावलं ना मला, तरी मी मंदारला माफ करणार नाही. मी माझं आयुष्य सुखाने जगते. प्लीज मला ते जगू द्या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.